ओम नमो सद्गुरु निर्गुणा, पार नाही तव गुणा, बैसोनी माझ्या रसना, हरिगुण वर्णवी, हरिगुण विशाळ पावन, वंदवी तो कृपा करुण, मी मूढमतीहीन म्हणून किव भागितसे, तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णी नमिदान, एका वंदितसे चरण, सद्गुरूंचे आदरे, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचल सर्वधी साक्षिभूतं, भावान्तीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय। परमादरणीय सत्संगाची प्रेमाने बोला। आजी उत्तम सुदिन झाले दर्शन संतांचे, पाप ताप दैन गेले संत पावले पाहता, अवघा यज्ञ फळाला अवघा झालाशी आनंद, एका जनार्दनी बरा आणि जीवनामध्ये संत समागम सोहळा करा। सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम अशा कृपेने आणि तुम्हा सर्व साधू संतांच्या ब्रह्मज्ञानी संतांच्या कृपेने किंवा त्या कृपेचा आविष्कार आणि त्या आविष्काराची फलश्रुती म्हणून खाडे महाराजांच्या माध्यमातून दासला आलेली ही सेवा, अर्थात दासची उंची इथपर्यंत असेल नसेल, दासची भक्ती तिथपर्यंत पोहोचली असेल नसेल तो भाग नंतरचा आहे, परंतु तुमच्यासारख्या साधू संतांसमवेत ब्रह्मज्ञानी संतांच्या समवेत सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दरबारामध्ये बसण्याची बोलण्याची संधी प्राप्त होत आहे, याच्यापेक्षा सद्भाग्याची दासला तरी आवश्यकता नाही। प्रेमाने बोला। सासंगजी मानवी जीवन जगत असताना सहसा आपण दोन पद्धतीमध्ये जीवन जगत असतो। कधी कधी आपण जीवात्मा म्हणून जीवन जगतो, तर कधी कधी आपण परमात्म्याच्या माध्यमातून महात्मा बनण्याचा प्रयत्न करत असतो। प्रवाह याच पद्धतीने वाहतो। काही लोक जीवात्मे आहेत, काही लोक महात्मे आहेत, काही लोक परमात्मे आहेत। महात्मा म्हणतात या ठिकाणी एकाला यावं लागतं, दुसऱ्याला आणावं लागतं, तर तिसऱ्याला यावंच लागतं। एक वर्ग असा आहे तो केवळ जीवन जगतो, दुसरा वर्ग असा आहे तो जगवतो आणि तिसरा वर्ग असा आहे तो जागवतो। केवळ जीवन जगतो त्याला माणूस म्हणतात। अज्ञानाच्या तिमिरामध्ये कितीही पाप पुण्य करा, सज्जन म्हणून जगा, दुर्जन म्हणून जगा, चांगल्या मार्गाने प्रवास करा, वाईट मार्गाने प्रवास करा, तरी सुद्धा जो जगवतो तो परमात्मा आहे आणि तिमिरातून जागा करतात ते संत आहेत, महात्मे आहेत आणि ते संत महात्मे तुम्ही आहात। जगणे हा जीवाचा बाण आहे, जगवणे हा देवाचा बाण आहे आणि जागवणे हा संतांचा बाण आहे। मग तुम्ही कितीही सत्कर्म करा, दुष्कर्म करा, चांगले वागा, वाईट वागा। एका महात्म्याने म्हटलंय की तुम भगवान को मानो या ना मानो, लेकिन दुनिया का मालिक तुम्हें मानता है, क्योंकि वो जानता है कि ये बरिंदर मैंने ही बनाई हुई दुनिया में रहता है। कि तुम्ही देवाला माना अगर नका मानू, काही फरक पडत नाही। आपल्यासारख्या 4-10 लोकांनी देवाला मानलं नाही मानलं काही एक फरक पडत नाही। असतात काही नास्तिक प्रवृत्तीची लोक की जे देवाला मानत नाही। खरं तर महाराज यांना नास्तिक म्हणणं किंवा देवाला न मानणाऱ्याला नास्तिक म्हणणं म्हणजे ज्ञानवरायांचं उपवर्ग करण्यासारखं आहे। माऊली म्हणतात की ज्यानं 6 आस्तिक शास्त्राचा अभ्यास केला, 6 नास्तिक शास्त्राचा अभ्यास केला आणि 12 दर्शन शास्त्राचा अभ्यास केल्याच्या नंतर वेदांच्या मताचं खंडन करण्याची ज्याची बुद्धी असते त्याला नास्तिक म्हणतात। आपल्या हरिपाठ पाठ होईना। आपण नास्तिकाचे म्हणजे आपण ज्ञानवरायांच्या नास्तिकाच्याही व्याख्येत बसत नाही। पण सत्संगजी भक्तीची परमार्थाची पहिली अवस्था कोणती असेल तर ती आहे अहम ब्रह्मास्मी, की मी ब्रह्म आहे। पण याच्यात नवल नाहीये, याच्यात केवळ आणि केवळ अहंकार आहे। अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे याच्यात नवल नाहीये,
तर सर्वं खल्विदं ब्रह्म, की माझ्या संबंधाने माझ्या अनुषंगाने मला जे जे दिसतंय ते ब्रह्म आहे, तो ब्रह्माचा आविष्कार आहे, ते ब्रह्म आहे. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग त्याची पूजा नाही, याचा नाही, जप नाही, तप नाही, याच्यातल्या कशाचीच त्याला आवश्यकता पडत नाही, कारण तो आता ब्रह्मचैतन्याला प्राप्त झालेला आहे. त्याला आता सगळीकडे ते ब्रह्मचैतन्य दिसतंय, किंवा तो त्याच्यामध्ये त्यानं प्रवेश केलेला आहे. एकदा का ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली, त्या परमात्म्यामध्ये प्रवेश केला असं समजायला काही हरकत नाही. त्याच्यामध्येच महात्मा संत उठतात, बसतात, खेळतात, हिंडतात, फिरतात, सर्व काही कार्य जे आहे ते याच्यामध्येच करतात. आणि याला पाहता येतं. साधू संतांनी सांगितलंय, महापुरुषांनी सांगितलंय, अवतारी पुरुषांनी सांगितलंय की बाबा याला पाहता येतं. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर हे सर्व संत महात्मा हाच टास्क करीत आहेत की बाबा या देवाला पाहता येतं. हा देव शस्त्राने कापल्या जात नाही, अग्नीने जळत नाही, पाण्याने भिजत नाही, असा परमात्मा याला पाहता येतं. आणि केवळ साधू संतांनी सांगितलं नाही, अवतारी पुरुषांनी सांगितलं नाही, तर सर्वजण महापुरुष जे दैवी पुरुष असतील त्यांनी सुद्धा सांगितलं. म्हणजे आज या ठिकाणी बसलेले कचरे महात्मा असतील, सुखदेव महात्मा असतील, नगर महात्मा असतील, हे सांगत नाही देवाला पाहता येतं म्हणून. साधू संतांनी सांगितलंय, लिहून ठेवलंय. भगवान परमात्मा साक्षात भगवद्गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणतात की भक्त्यातुन न्यायशक्य अहमे वेद्यर्जुन ज्ञातू दृष्टांचे तत्वेन प्रवेशांचे परंतप, की अर्जुना अनन्य भक्तीच्या योगाने साधक मला सुलभतेने पाहू शकतो, मला ओळखू शकतो, मला जाणू शकतो, एवढंच काय माझ्यामध्ये प्रवेश सुद्धा करू शकतो. आणि ही सर्व संत मंडळी या ब्रह्मामध्ये, या ईश्वरामध्ये प्रवेश करणारी लोक आहेत. म्हणून या ठिकाणी येऊन आवाज देण्याचं कार्य करत आहेत. महिन्याला या ठिकाणी सत्संगच्या माध्यमातून, या दरबाराच्या माध्यमातून, निरंकारी मिशनच्या माध्यमातून ही लोक आवाज देण्याचं कार्य करत आहेत की बाबांनो जाना, या ठिकाणी येऊन बसा आणि त्या खऱ्या देवाची ओळख करून घ्या. जो साधू संतांनी पाहिला, महापुरुषांनी पाहिला, जो आपल्या आत आहे आणि बाहेर आहे, सर्वत्र भरलेला आहे. ईश्वरा सर्वभूतानां हृदय शीर्षेण तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि माया. अर्जुना, ईश्वर सर्व प्राणी मात्राच्या हृदयात राहतो. तो इतक्या जवळ राहतो तरी सुद्धा लोक त्याला का जाणू शकत नाही? का तर मायारूपी यंत्रावर आरूढ होऊन लोक भ्रमशा भटकत राहतात आणि म्हणून ते जाणत नाही. कारण हे मायारूपी यंत्र मोठे बाधा करणारे आहे. कारण हे नश्वर शरीरामध्ये सारखे फिरत असते आणि म्हणून ते जाणत नाही. आणि या मायारूपी यंत्राच्या बाहेर जर यायचं असेल, त्या परमात्म्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल, तर जीवनामध्ये समर्थ असा सद्गुरू करून घेणं गरजेचं आहे. तो परमात्मा जर पाहायचा असेल, जो म्हणजे आतमध्ये सुद्धा भरलेला आहे, बाहेर सुद्धा भरलेला आहे, सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी. माऊली म्हणले हरी पाहिला रे हरी पाहिला, की आतमध्ये आणि बाहेर भरलेला जो हरी आहे तो पाहिलाय. पण त्यासाठी ऊर्जा मिळणं गरजेचं आहे, त्यासाठी योग्य चरण मिळणं गरजेचं आहे, योग्य मार्गदर्शक मिळणं गरजेचं आहे, योग्य दिशादर्शक मिळणं गरजेचं आहे. आणि या सद्गुरूच्या रूपाने आपल्याला तो मार्गदर्शक, दिशादर्शक मिळू शकतो. जो आत भरलेला परमात्मा आहे त्याला जर बाहेर प्रकट करायचा असेल तर आपल्याला सद्गुरू शिवाय तरुणोपाय नाही, सद्गुरू शिवाय पर्याय नाही. 84 लाख योनीचा फेरा चुकायचा असेल तर आपल्याला सद्गुरू शिवाय पर्याय नाही. त्या ब्रह्मामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर आपल्याला सद्गुरू शिवाय पर्याय नाही. कारण जे आतमध्ये आहे ते जर बाहेर आणायचं असेल तर कुठेतरी कसली तरी ऊर्जा मिळणं गरजेचं आहे. प्रेमाने बोला. महिला मंडळी या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि महिला मंडळी रोजची दिनचर्या असते. महिला मंडळी घरामध्ये गॅसवरती काहीतरी भांडं ठेवून काहीतरी गरम करत असतात किंवा स्वयंपाक करताना काहीतरी शिजत असतात. एका महिलेनं चुलीवरती, गॅसवरती एक दुधाचं भांडं ठेवलं. महिलेनं गॅसवरती दूध तापायला ठेवलं आणि ती हॉलमध्ये निघून गेली. हॉलमध्ये आली, हॉलमध्ये टीव्ही चालू होता, टीव्हीवर सिरियल चालू होती, मालिका चालू होती. त्या महिलेचं लक्ष त्या टीव्ही मधल्या सिरियलकडे, त्या सिरियलमध्ये तिचं लक्ष गेलं त्या महिलेचं. आणि सिरियलमध्ये लक्ष गेल्याच्या नंतर त्या दुधाकडे तिचं दुर्लक्ष झालं. आता दुधानं विचार केला की बाबा या ताईसाठी, या माईसाठी, या बाईसाठी मी एवढ्या लांबून प्रवास करून आलो कचरे महात्मा, आणि या बाईचं माझ्याकडे जर लक्षच नसेल तर मग मी आत्महत्येचा ठराव पारित करतो. आता दुधाची आत्महत्या म्हणजे काय की दूध ओतू जाणं.
आता दुधानं विचार केला इथं लक्षच नाही तर दूध उतू गेलं, पण त्याच भांड्यातलं दूध उतू गेलं ज्या भांड्यामध्ये काहीतरी होतं. आता दूध उतू गेलं ते भांड्याच्या आतही दूध आहे आणि बाहेरही दूध आहे. दूध उतू गेल्याच्या नंतर बाहेर सुद्धा दूध आहे आणि आत सुद्धा दूध आहे. ते भांड्यामधलं दूध जे आहे ते बाहेर निघालं. का निघालं तर त्याला ती गॅसची ऊर्जा मिळाली. तो ऊर्जा स्रोत मिळाला. ब्रह्मज्ञानानंतर सुद्धा अवस्था संतांची हीच होऊन जाते की जो सद्गुरु नामक जी ऊर्जा आहे, जो आतमध्ये भरलेला परमात्मा आहे, तो जर बाहेर प्रकट करायचा असेल तर सद्गुरु नामक ऊर्जा जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. ती ऊर्जा मिळणं गरजेचं आहे. काय झालं महाराज, थंडीचे दिवस होते, थंडीला थंडी वाजत होती म्हणून थंडी थंड पडली. परत सांगतो, थंडीचे दिवस होते, थंडीला थंडी वाजत होती म्हणून थंडी थंड पडली. महाराज दिवस कशाचे होते? थंडीचे. काय वाजत होती? थंडी. कोणाला वाजत होती? थंडीला. कोण थंड पडलं? थंडी. काय म्हणायचं याला आता? हसण्यासारखंच आहे ना महाराज. जी जाणवते ती थंडी, जिला जाणवते ती थंडी, आणि थंडी तर थंडीच. म्हणजे काय? नाकाच्या घरची उलटी चकून पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला तहान लागली परंतु पाण्याला माहित नाही आपण स्वतःच पाणी आहोत म्हणून. तशी संतांना, महापुरुषांना त्या ईश्वर पाण्याची ओढ लागली. पण ब्रह्मज्ञानापुढे माहित नव्हतं की आपणच ब्रह्म आहोत किंवा आपणच ते चैतन्य आहोत. आपणच देव पाहावयाचे गेलो, तेथे देवची होऊन गेलो. की पूर्वी माहित नव्हतं की बाबा हा ईश्वर जो आहे तो आपल्याच आतमध्ये भरलेला आहे. म्हणून तर पाण्याला मोठी लागली तहान संत म्हणाले. म्हणजे जो प्राप्त करून देणारा आहे सद्गुरु, तोही परमात्माचा आहे. जो संत आहे, जो साधक आहे, जो प्राप्त करणारा आहे, तो सुद्धा परमात्मा आहे. आणि ज्याला प्राप्त करायचा आहे तो परमात्मा, तोही परमात्माचा आहे. पण याचा बोध कधी होईल की समर्थ असा सद्गुरु जीवनात आल्याच्या नंतर. जोपर्यंत आता आमचे महाराज सुंदर म्हणाले, श्री सद्गुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काय, की सद्गुरूच्या कृपेने मला त्या ईश्वराची ओळख झाली. माऊली म्हणाले, सद्गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. की सद्गुरु शिवाय हा परमात्मा कोणी दाखवू शकणार नाही. लोहाचे कनक होय ते सामर्थ्य परिस्थितीचं आहे, की मृत ही जीवित होय अमृत सिद्धी. लोखंडाचं सोनं होतं हे खरं आहे, परंतु ते सामर्थ्य कोणामध्ये आहे तर परिसामध्ये आहे. जिवंत मेलेल्या व्यक्तीलाही जिवंत करता येईल, परंतु तो प्रताप कोणामध्ये आहे तर तो प्रताप आहे अमृतामध्ये. तसंच या ब्रह्मज्ञानाद्वारे या ईश्वराची, खऱ्या देवाची ओळख होईल, परंतु त्यासाठी तो प्रताप, ते सामर्थ्य कोणामध्ये आहे तर ते सद्गुरूमध्ये आहे. आणि या सद्गुरूच्या कृपेनेच आपण त्या परमात्म्याची ओळख करू शकतो. सद्गुरू शिवाय दुसरा आपल्याला ओळख करून देणारा नाहीये, दिशा दाखवणारा नाहीये. म्हणून पूर्वी साधू संतांनी सद्गुरूचा महिमा गायला, सद्गुरूचं वर्णन केलं, सद्गुरूची महती गायलेली आहे साधू संतांनी. नामदेव महाराज म्हणाले, नाशिवंत देता ब्रह्मयी हाता ऐशी ज्याची कथा पुराणात. सद्गुरु पायी दे हास्य अर्पिता तात्काळ मुक्तता हाता येते. नामा म्हणे गुरु पायी लाभ आहे मोक्ष तोही पाहे दास होतो. की ज्या नामदेव महाराजांनी हाक मारावी आणि भगवंतानं धावून यावं, नामदेव महाराजांनी घास भरवावा तो भगवंतांनी खावा, नामदेव महाराजांनी कीर्तन करावं आणि देवानं तल्लीन होऊन नाचावं, इतका अधिकार संपन्न असलेले नामदेव महाराज, त्यांना सुद्धा स्वतः पांडुरंग परमात्म्याने सद्गुरू करण्याचा सल्ला दिला. विसोबा खेचरांकडे जाण्याचा सल्ला दिला आणि विसोबा खेचर स्वामींकडे गेल्याच्या नंतर त्या ब्रह्माचा आविष्कार, त्या ब्रह्माची ओळख नामदेव महाराजांना झाली. सांगायचा भाव असा आहे की आपण काहीच नव्हतं. ज्या संतांसोबत भगवंत उठत होते, बसत होते, खेळत होते, त्यांना सुद्धा सद्गुरू करावा लागला. भक्तीमध्ये सद्गुरूला अनन्य साधारण असं महत्व आहे. पण जोपर्यंत सद्गुरू जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवात होणार नाही. पण आपण संतांचं ऐकलं पाहिजे. आपण संतांच्या पालख्या घेऊन जातो, एवढ्या लांब दूर जातो, चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच संतांनी जे लिहून ठेवलंय काव्य स्वरूपामध्ये, संत साहित्य जे लिहून ठेवलंय, भगवद्गीतेच्या माध्यमातून, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गाथेच्या माध्यमातून जे लिहून ठेवलंय, त्याच्याकडे आपण मात्र दुर्लक्ष करतोय. माऊली म्हणाले, मज हृदय सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष त्यागरू विवेकावरी. की सद्गुरूने माझा भवसागर तारून नेला
माझा संसार सागर तारून नेला, म्हणून सद्गुरू जे आहे ते माझ्या हृदयात आहे आणि म्हणून माझे विवेकावर प्रेम आहे. की सद्गुरूची महती संतांनी गायली. काहीतरी भक्तीमध्ये काहीतरी सद्गुरूचं योगदान असेल किंवा मार्गदर्शन असेल किंवा काहीतरी गोष्ट असेल, म्हणून या साधू संतांनी सद्गुरूची महती गायलेली आहे. या ठिकाणी प्रत्येक महात्मा आलेला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की बाबा या दरबारामध्ये सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या माध्यमातून, संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून त्या परमात्म्याची ओळख करून दिली जाते. तो देव दाखवला जातोय, ते ज्ञान दिलं जात आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमेव विद्यते तत्सयोग. की या ज्ञानाच्या माध्यमातून, या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अखंड विश्वाला तो परमात्मा दाखवण्याचं काम करत आहे. की ज्ञान आपल्याला देत आहे, त्या देवाची ओळख करून देत आहे. परंतु आपण मात्र आपली अवस्था अशी झाली की कामधेनू गाय, म्हणजे दारात एखादी कामधेनूसारखी आली आपण वडा गाय म्हणून हाकलून दिली, अशी आपली अवस्था आहे. या ठिकाणी येऊन प्रत्येक महिन्याला हे संत महात्मा आवाज देत आहे. माणसाला जाग करण्याचं काम ही सर्व संत मंडळी करत आहे. एखाद्या जनावराला, एखाद्या कीटकाला, जनावराला किंवा एखाद्या प्राण्याला सांगितलं जात नाही की बाबा या दरबारामध्ये येऊन बस. माणसालाच उपदेश केलाय. बाबाजी म्हणायचे की बाबांनो पहिले तुम्ही इंसान बन, कुछ भी बन मुबारक है, लेकिन पहिले इंसान बन, कलेक्टर बन, वकील बन, आणखी कुणी बन, पण आधी तू माणूस. म्हणजे माणसाला माणूस बनवण्याचा संदेश निरंकारी मिशन देत आहे. या ठिकाणी दरबारामध्ये येऊन बसण्याचा सल्ला देत आहे. माणसात आता महात्म्याने सुंदर गीताद्वारे सांगितलं की या देहाचा काही एक भरोसा नाहीये, नाही भरोसा या देहाचा. म्हणजे आयुष्याचा एक एक दिवस कमी होत चाललाय. आपलं आयुष्य एक एक घटिकांनी, एक एक तासांनी, एक एक मिनिटांनी कमी होत चाललंय. तरी सुद्धा आपण स्वहित जाण्याला तयार नाही आहोत. प्राण्यांना कळतंय की आपण प्राण्यासारखं वागावं, पशुपक्ष्यांना कळतंय, परंतु माणसाला कळायला तयार नाही की बाबा हा नरजन्म आहे, मनुष्य जन्म आहे, हा कशासाठी मिळालाय, मी कोण, आलोय कुठून आणि मला जायचंय कुठं. या तीन प्रश्नाची उकल माणूस करायला तयार नाही. प्रश्नच पडत नाहीये माणसाला. आणि म्हणून हे संत महात्मा या ठिकाणी दर महिन्याला आवाज देत आहे. पशुपक्षाला देत नाही, माणसाला आवाज देत. कारण तुमचा तो अधिकार आहे, तुम्हाला तो अधिकार प्राप्त झालेला आहे, तुम्हाला तो जन्म मिळाला आहे आणि याच जन्मामध्ये तुम्हाला ते प्राप्त करता येणार आहे. एक प्रेमाने मला तांदळाने भरलेला ट्रक रस्त्याने चालला होता महाराज, आणि त्याच्यातून 2 गोण्या तांदूळ खाली पडले. तर त्या ठिकाणी 4 मुंग्या आल्या महाराज. त्या मुंग्याने एक एक दाणा उचलला, निघून गेल्या वारुळामध्ये. त्यानंतर त्या ठिकाणी 4 चिमण्या आल्या. त्या चिमण्याने 4 दाणे उचलले आणि आपल्या घरट्यामध्ये निघून गेल्या. पुन्हा त्या ठिकाणी 4 गायी आल्या. त्या गायीने आपलं वंजळ तांदूळ खाल्ले आणि आपल्या गोट्यामध्ये निघून गेल्या. पण त्या ठिकाणी 4 माणसं आले महाराज, आणि त्यांनी ते 2 गोण्या भरून सगळं उचललं, पण तो तांदळाचा ट्रक कुठं गेला याच्या शोधात लागला. म्हणजे त्या जनावरांना, त्या प्राण्यांना, त्या कीटकांना सांगावं लागलं नाही की बाबा तुझा काही भरोसा नाहीये, उद्याची चिंता करू नको, आजच्या पुरतं कायद्याला सांगायची गरज नाही. पण माणूस असा आहे की उद्याची सोय करून देतो, परवाची सोय करून देतो. आमचे नदन महात्मा सांगत असतात की 7 पिढ्याचं कमी न तरी 8वी पिढी त्याला चिंता असते. पशुपक्ष्याला सांगावं लागलं नाही, पण इथं माणसालाच सांगितलं जात आहे, माणसालाच उपदेश केला जातोय. का तर माणूस माणसासारखा वागायला तयार नाही. माणसा तू कडुलिंबाचा पाला, येल काकडीचा केला आणि बहर कारल्याचा आला. की अरे बाबा तुझा जन्म कशासाठी झाला, तुझी निर्मिती कशासाठी झाली आणि तू करतोय का. सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, या परी उत्तम किरीटी म्या रचिलीच नाही. की भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना मी मनुष्याची निर्मिती केली आणि इतरत्र कशाचीही निर्मिती मी केली नाही. अर्जुना मी मनुष्याची निर्मिती केली आणि माझी हत्यारे मी बाजूला ठेवली. अर्जुना मी मनुष्याची निर्मिती केली आणि त्याच्यानंतर इतर कशाचीही निर्मिती मी केली नाही. पण ही कलाकृती मला एवढी आवडली, एवढी भावली की मी पुन्हा पुन्हा या पृथ्वी तलावर मनुष्य जन्मामध्ये अवतार धारण केलेले आहे. देवालाही हेवा वाटावा असा हा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला मिळालेला आहे. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गीचे ते आम्हाला इच्छिती सकळ मृत्यूरोगी व्हावा जन्म आमचा. की महात्मा म्हणाले की हा सुख सोहळा, हा आनंद इतरत्र कुठे नाही. कितीही पैसे दिले तरी हा आनंद मिळणार नाही. संतांच्या संगतीमध्ये जे सुख आहे,
संतांच्या सानिध्यामध्ये जे सुख आहे ते इतरत्र कुठेही मिळणार नाही. कितीही पैसे द्या भलेही. आणि केवळ माणसाचा एक गैरसमज आहे की केवळ पैशाने सुख मिळतं. पैशाने सुख मिळेल परंतु तो आनंद मिळणार नाही. कारण आनंद आणि सुख या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण सुखी राहण्यासाठी किंवा सुख प्राप्त करण्यासाठी पैशाची आवश्यकता पडते, परंतु आनंदासाठी पैशाची आवश्यकता पडत नाही. आणि आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाहीये. सुख आलं तर त्याच्याबरोबर दुःखही येणार आहे, पण आनंद आला तर तो पुन्हा त्याला विरुद्धार्थी शब्द नाहीये, पुन्हा दुःखी व्हायचं काही कारण नाही. पण ते सुख कशाने मिळेल तर या संतांच्या सानिध्यामध्ये मिळेल. जर पैशाने सुख मिळत असतं तर या शिर्डी सारख्या ठिकाणी, बालाजी सारख्या ठिकाणी लाखो लोक जातात. त्या ठिकाणी हजारोने पैसे टाकतात त्या दानपेटीमध्ये आणि सांगतात की देवा सुखाने झोप येऊ दे. महाराज सुख हे पैशाशी निगडीत नाहीये. एखाद्याने 10 लाखाचा जरी दिवाना बनवून घेतलाय, 10 लाखाची गादी बनवून घेतली, पण त्याला डॉक्टरने सांगितलंय की चटईवर झोपा. का तर मणक्यात गॅप आहे. एखाद्याकडे 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत, नवे तर कारखाना आपल्या घरी आहे, पण त्याला डॉक्टरने सांगितलं चमच्याभर सुद्धा साखर खायची नाही. का? शुगर आहे. म्हणजे ज्याच्याकडे काहीच नाही तो सुखाने झोपतोय, आनंदाने झोपतोय, कारण त्याच्याकडे परमात्म्याची ओळख आहे, त्याला त्याची जाण आहे. पण ज्याच्याकडे भरपूर आहे, म्हणजे सांगायचं काय की सुख हे पैशावर अवलंबून नाहीये. सुख हे मनाची अवस्था आहे. ज्या वेळेस ती अवस्था प्राप्त होईल किंवा सद्गुरू मिळाल्याच्या नंतरच ती अवस्था प्राप्त होणार आहे. प्रेमाने बोला. म्हणजे सुख ही तो या ठिकाणी मिळतंय. सात्संगती तुम्हासारख्या मायबापांच्या संगतीमध्ये सुख आहे. दासलाही मिळतंय, प्रत्येक साधू संतांना सुद्धा ते सुख मिळतंय. आणि सुखासाठी म्हणजे ज्याच्याकडे आहे त्याला झोप नाही. महाराज आता दासने सांगितलं की एक गृहस्थ डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला म्हणाला डॉक्टर काहीही करा, कितीही पैसे घ्या, पैशाला काहीच कमी नाहीये, पण मला रात्री झोप येत नाही, काहीतरी विलाज करा. डॉक्टर म्हणे 4 गोळ्या लिहून देतो, घ्या, संध्याकाळी झोप येईल. नाही म्हणे. भरपूर दवाखाने गेले, मोठमोठे दवाखाने गेले, शेवटी तुमच्याकडे आलोय, तुमची डिग्री पाहून आलोय, तुमचं हॉस्पिटल पाहून आलोय, इमारत पाहून आलोय, काहीतरी उपाय सांगा, वेगळा काहीतरी उपाय करा. ते आणि याच्यापेक्षा माझ्याकडे काहीच उपाय नाही. तो नाही तुम्हीच करू शकता. आता याला वाटलं या येण्याच्या कुठं नादी लागतात. तो एक काम कर, त्या आपल्या हॉस्पिटलच्या बाहेर एक मंदिर आहे आणि त्या तिथं बाबा राहतात, म्हणे महाराज राहतात, ते तुझा काहीतरी उपाय तुला शोधतील, काहीतरी विलाज करायचं. प्रेमाने बोला. त्या ठिकाणी तो गेला, पळत गेला, त्या महात्म्याचे पाय धरले, म्हणे झोप येत नाही म्हणे. काही करा, किती पैसे घ्या, काही सांगा, काही आणायला तयार आहे, घरी प्रॉपर्टी करोडो आहे, पण झोप येत नाही म्हणे, काहीतरी विलाज करा. महाराज म्हणे अरे दवाखान्यात जा, इकडे काय? ते नाही डॉक्टरने सांगितलंय महाराजाकडे जा म्हणून. आता महाराजाला वाटलं याच्या कुठे नादी लागतात. ते एक काम कर, ज्याला चांगली झोप लागते ना त्याचा शर्ट घालून झोप, म्हणे झोप येईल तुला. ते इतकं सोपं आहे. हा म्हणे इतकं सोपं आहे. पळत डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणते आता गोळ्या औषधं बाजूला राहू द्या म्हणे, एक काम करा म्हणे, मला तुमचा शर्ट द्या. डॉक्टर म्हणे शर्ट करायचं काय? नाही म्हणे तुमचा शर्ट द्या, मला काही सांगू नका. डॉक्टर म्हणे काय झालं सांगशील तेवढे. ते बाबा म्हणाले, महात्मा म्हणाले की ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घालून झोप. ते डॉक्टर रडायला लागलं. महाराज ते म्हणाले तुला कोणी सांगितलं मला झोप लागते? अरे लोन काढलंय म्हणे, या लोनचे हप्ते फिटत नाही आहेत, समोर दवाखाना नवीन झालाय, सगळे पेशंट तिकडे जातात, या खादा अर्ध येत आहे, तर मी आपलं नॉर्मल डिलिव्हरी असताना शिजर करतोय, काही दुखत नसताना सलाईन देतोय म्हणे, हप्ते भरून बरेच आहे, झोप नाही म्हणे, आता दवाखाना झालाय, करोडोची गुंतवणूक झाली आहे, कशाची झोप आली म्हणे. तुम्हाला झोप नाही, चला म्हणे माझ्यासोबत, आपण दोघं जाऊ म्हणे आणि शोधू असा माणूस की त्याला झोप येते. दोघं जण गेले, निघाले, एका इंजिनियरकडे गेले. इंजिनियरला म्हणे काही करा पण आम्हाला 2 शर्ट दे म्हणे तुमचे. तुझे 2 शर्ट आम्हाला दोघायला. ते झालंय काय? ते म्हणे महात्म्याने सांगितलंय की ज्याचा, त्या महाराजांनी सांगितलंय की ज्या व्यक्तीला झोप येते त्याचा शर्ट घालून झोप. सांगितले त्याला व्यथा. ते म्हणे तोही रडायला लागला महाराज. ते म्हणे तुला कोणी सांगितलंय मला झोप येते? अरे एक काम केलंय म्हणे, सगळं गावामध्ये रस्त्याचं 6 महिने झाले नगरपालिकेकडे बिल अडकलंय म्हणे, हे लेबर घरी चक्रा मारते, पैसे नाही द्यायला म्हणे, अजून 6 महिने तरी झोप नाही. चल म्हणे आमच्या बरोबर. निघाला महाराज. एका नेत्याकडे गेले 3 जण. आमदार आहे म्हणे, याला झोप येत असं म्हणे निश्चितच.
तिघजण गेले, आमदाराच्या पाया पडले, म्हणे काही करा पण आम्हाला 3 शर्ट द्या म्हणे. तो आमदार म्हणे झालंय काय सांगशील. त्यालाही व्यथा सांगितली, आमदाराला व्यथा सांगितली. आमदारही म्हणाला अरे पण तुम्हाला पण सांगितलं मला झोप लागते म्हणे. अरे एवढे खर्च केले म्हणे, या इलेक्शन मध्ये पैसे, तिकीट भेटतंय की नाही भेटतंय, इकडे कार्यकर्त्याला पैसे वाटले म्हणे, सरकारचं असं इकडून तिकडे जात आहे, कोण तिकडून इकडे येत आहे, तिकिटाचं काही खरं नाही. आता इलेक्शन होतं तरी झोप नाही म्हणे. चला म्हणे तुम्ही आमच्या बरोबर. निघाले महाराज. त्या पुढाऱ्याच्या त्या आमदाराच्या संधीमध्ये भले 5-25 जण जमा झाले, फिरू राहिले, सगळीकडे फिरले, कोणी काय भेटायला नाही. रानावनात फिरू राहिले, शेतात फिरू राहिले, कोणी दिसना, दमले. दुपारी ऊन पडलं वरून, उन्हाचा तडाखा चालू होता, तहान लागली, पाणी शोधत होते, कुठेतरी पाणी मिळालं, एका झाडाखाली बसले, ऊन लागलं म्हणून आराम करू म्हणे, थोडा नंतर बघू आता शोधू. तर त्या झाडाखाली बसले. त्या ठिकाणी शेजारी एक शेतकरी उघड्या अंगानं खाली धोतर गुंडाळलेलं आणि नांगरत होता मला. त्यानं ते आपलं दुपार झाली म्हणून ती बैल जोडी सोडली, झाडाखाली आला, जवळच विहीर होती, विहिरीत उडी मारली, वर आला, झाडाच्या भाकरी सोडल्या, गाठोडं सोडलं, ते सोडलं आणि दुधात 2 भाकरी चुरून खाल्ल्या आणि पायातली चप्पल उशाला घेतली आणि 2 मिनिटात घोरायला लागला. हे पळतच त्याच्यापाशी आले म्हणे, सापडला, झोपणारा माणूस सापडला म्हणे, पळत त्याच्याजवळ महाराज. त्याला गदा हलूनच उठून राहिले, ते काय उठायला नाही. आता झोपलाय, दमलं होतं, ते नांगर हलू उठिलं त्याला. ते नाही काय झालंय, त्याने एक उपकार कर म्हणे आमच्यावर. त्याने काय, त्याने आम्हाला 24-25 जणांना तुझे एक शर्ट दे. 24-25 जणांना एक शर्ट. अरे म्हणे एक असता शर्ट तर असं उघड्या अंगाने बसलो असतो का. सांगायचं काय की ज्याच्याकडे काहीच नाहीये ते 2 मिनिटात झोपतंय, दगड उशाला घेऊन झोपतंय, पण ज्याच्याकडे लाखोनी आहे ना त्याला झोप नाहीये. म्हणजे काय की सुख हे पैशाशी निगडीत नाहीये, सुख ही अंतर्मनाची भावना आहे. त्या शांततेत जी शांतता, मनामध्ये जर शांतता नसेल तर कुठेही गेलो आपण तरी सुख मिळणार नाहीये. कितीही पैसे असले, कितीही प्रॉपर्टी असली तरी सुख मिळणार नाहीये. म्हणून पैशाचे संतांनी सांगितलंय. म्हणून तर तुकाराम महाराजांनी सगळे महाजनकीचे जे कागदपत्र होते ते सोडून दिले पाण्यामध्ये, सगळ्यांचं कर्ज माफ केलं. का तर कळालं त्यांना की बाबा याच्यात काही सुख नाही, या प्रपंचात सुख नाहीये, काही या पैशामध्ये सुख नाहीये. सगळं वाटून दिलं महाराज. म्हणजे शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार पहिलं सरकार कोण असेल तर तुकाराम महाराज. सगळे कागदपत्र ते महाराज त्या गंगेमध्ये सोडून दिले महाराज. का तर कळालं आता मीराबाई राजाची कन्या होती, राजाची पुत्री होती, परंतु कळालं तिला की बाबा याच्यात काही नाहीये. सुख कशात आहे की या परमात्म्याच्या चिंतनामध्ये, नामस्मरणामध्ये, संतांच्या संगतीमध्ये. म्हणून हे संत महात्मा अगदी प्रॉपर्टीची चिंता न करता सगळं वाटून दिलं आणि या परमार्थाच्या दिशेने वाटचाल करून राहिले. आणि मग आपण जर त्या मोहमायामध्ये अडकता, आपण जर त्याच्या मागे लागलो तर आपल्याला काय सुख मिळणार आहे. साधू संतांना म्हणजे साधू संतांनी ते सोडून दिलं आणि त्या गोष्टीच्या मागं लागत असन, आपण धावत असन. म्हणतात ना, बचपन से लेकर कपन तक दौड़ रहा है आदमी, दौड़ते दौड़ते दम तोड़ रहा है आदमी, 2 रोटी 4 लंगोटी बटोर रहा है आदमी, ये क्या कर रहा है यार. की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसतं धावतोय आपण, पळतोय, पण प्रवास कुठे चाललाय तर स्मशानाच्या दिशेने चाललाय. प्रवास कुठे चाललाय की मृत्यूकडे चाललाय. की बाबा म्हणूनच संतांनी सांगितलंय की बाबा आयुष्याचा एक दिवस कमी होत चाललाय, क्षणोक्षणी हाची करावा. संत काय म्हणत असतात, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून. की बाबांनो या दरबारामध्ये येऊन बसा, आयुष्याचा एक दिवस कमी होत चाललाय, स्वहित जाणून घ्या. हे संत महात्मे या ठिकाणी आवाज देण्यासाठी आलेले आहे आणि यांचं ऐका सत्संगाची. दर महिन्याला हे सर्व संत महात्मा याचसाठी आज तास करत आहेत, यात आवाज देत आहेत की बाबांनो आम्ही तो परमात्मा पाहिलाय, आम्ही तो ईश्वर पाहिलाय, आम्ही त्या सुखाचा आनंद घेतोय, आम्ही या दरबाराचा आनंद घेतोय आणि तुम्हाला ही आनंद मिळू शकतो. सगळ्यांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार आहे हरीच्या नामे. की सगळ्यांना कुणीही असो या ठिकाणी दरबारामध्ये येण्याचा प्रत्येकाला
अधिकार आहे। मग इथं या ठिकाणी आल्याच्या नंतर आमचा सद्गुरू पाहत नाही की हा काळा आहे का गोरा आहे, उंच आहे का बुटका आहे, छोटा आहे का मोठा आहे, श्रीमंत गरीब, कसलाही भेदभाव करत नाही। इथला आहे का माजलगावचा आहे, काही घेणं देणं नाही। जो कोणी सद्गुरूच्या चरणावर येईल त्याचा स्वीकार करून सद्गुरू त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देत आहे। यहलोक सुखी परलोक स्वायला करून देत आहेत की त्या परब्रह्माची प्राप्ती करून सत्याची ओळख करून देत आहेत, अविनाशी तत्वाची ओळख करून देत आहे। जो आत्मतत्वाने आपल्यामध्ये आहे त्याची ओळख करून देऊन हा सद्गुरू जगाला विश्वाला जागवण्याचं काम करत आहेत। आणि या कार्यामध्ये सर्व करेडाकीची मंडळी सुद्धा या कार्यामध्ये अगदी धावून या कार्यामध्ये आपले योगदान देत आहेत। या आपलंही या सर्व गावकऱ्यांचं सुद्धा महात्मे म्हणाल्याप्रमाणे योगदान या सत्संगासाठी असतं। महात्मे देखील लांबून या ठिकाणी बिपोळवरून आलंय, कोणी शेवगाववरून आलंय, आणखी कुठून महात्मे आले। याच्यासाठी या प्रत्येक येणाऱ्या महात्म्याला कसलं काही पाकिट नाहीये, सो खर्चाने या ठिकाणी आता स्वतःच्या पैशाने गाडीमध्ये पेट्रोल टाकतात आणि या ठिकाणी येऊन बसतात। का तरी तो आनंद इतरत्र कुठेही नाही। या संतांच्या संगतीमध्ये जो आनंद आहे तो इतरत्र कुठेही मिळणार नाही। म्हणून या तुम्हाला सुद्धा दासी तुमच्या चरणाला स्पर्श करून विनंती आहे की या बाबांनो, की या सत्कार्यामध्ये आपलंही योगदान द्या। या ठिकाणी दरबारामध्ये येऊन बसा आणि आपला यहलोक सुखी आणि परलोक सोयला करून घ्या। हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, न लगे मुक्तिदान संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा। प्रेमाने बोला।